आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आहे आपल्यासोबत दादाराव वाघ। आज जामनेर नगर परिषद निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि नगर परिषद कार्यालयात तुफान गर्दी अनुभवायला मिळाली। विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी उत्सुकतेने दाखल झाले। भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षातून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। मात्र यामध्ये विशेष चर्चेत राहिलेले नाव म्हणजे भाजपाचे वार्ड क्रमांक 13 चे अधिकृत उमेदवार महेंद्र नाना बाविस्कर। वार्ड क्रमांक 13 आणि 5 मधून इच्छुक उमेदवारी दाखल करणारे महेंद्र नाना बाविस्कर यांना आज भाजपा पक्षाकडून AB फॉर्म जोडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे। मागील पंचवार्षिक कार्यकाळात महेंद्र नाना बाविस्कर यांनी नगरसेवक म्हणून सक्रिय भूमिका बजावली, उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली, वार्डात अनेक विकास कामे राबवली, महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले। समाजकारणात त्यांचा वेगळा दृष्टिकोन आणि लोकसंग्रह ठळकपणे दिसून आला। नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी एक विश्वास निर्माण झाला असून वार्डातील मतदारांमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व म्हणून मागणी वाढताना दिसून येत आहे। महेंद्र नाना बाविस्कर यांनी जनतेला आवाहन केले आहे, मी जामनेर शहरातील जनतेसमोर पुन्हा एकदा सेवेसाठी आलो आहे। वार्ड क्रमांक 13 मधील प्रत्येक कुटुंबासाठी गेल्या 5 वर्षात केले आहे आणि पुढील 5 वर्ष आणखी बृहत विकास कामांच्या माध्यमातून जामनेरचा चेहरा बदलण्यासाठी कटिबद्ध आहे। मला विश्वास आहे की जनता पुन्हा माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल। जामनेर नगर परिषद निवडणुकीत भाजपातर्फे हा वार्ड सर्वाधिक चर्चेत राहिला आहे। काही इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीही पाहायला मिळाली, परंतु अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहे। आता महेंद्र नाना बाविस्कर यांचा प्रचार कसा असेल, कोणते विषय मांडले जातील आणि विरोधक यावर काय रणनीती आखतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ही होती विशेष निवडणूक अपडेट। जामनेर नगर परिषद 2025 अशाच निवडणुकीतील महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत राहा MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। आमचा संपर्क क्रमांक 8806260298 94 21 51 34 60। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाऊ, आज नामनिर्देशन फॉर्म भरलेला आहे, काय सांगाल आणि कोणत्या प्रभागातून भरलेला आहे? आज लोकशाहीचा आनंदी दिवस आहे आणि भाऊंच्या आशीर्वादाने भाऊंनी जो विकासाचा संकल्प जामनेर शहराचा घेतलेला आहे, त्या संकल्पाला अनुसरून आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वार्ड क्रमांक 5A, वार्ड क्रमांक 5B आणि 13 नंबरमध्ये प मध्ये फॉर्म भरलेला आहे। आणि सदर फॉर्म भरत असताना इतका आनंद होतोय की खरोखर गिरीश भाऊंनी जो अनेक वर्षापासून या जामनेर शहराला, तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचाच एक भाग म्हणून आणि जनतेने आमच्यावरती जे अथक प्रेम केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी जे अथक प्रेम भाऊंवरती केलेलं आहे, त्याचाच परिपाक हा आहे की मी तिसऱ्यांदा या ठिकाणी फॉर्म भरतो आहे। आता पुढे भविष्यात भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वमान्य राहील। प्रभागातील मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना आव्हान एकच आहे की आपण विकासाच्या पाठीशी उभं राहावं। मतदारांचा प्रेम तर एवढं आहे की प्रत्येक परिवारामधले आम्ही सदस्य आहोत। असा एकही परिवार नसेल की त्या ठिकाणी आमचा मान सन्मान, आम्ही चुलीपर्यंतचे कार्यकर्ते आहोत। कुठलंही काम असो, लाडकी बहीण योजना असो, घरकुला असो किंवा कुठल्याही रेशनिंग धनधान्याचं काम असो किंवा वैयक्तिक काम असो, वैद्यकीय काम असो, भाऊंनी ज्या संस्कारात आम्हाला घडवलेलं आहे त्या संस्काराचा पुरेपूर वापर आम्ही याच ठिकाणी करतोय आणि त्याचाच या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आज साधा फॉर्म भरायला मी इथं आलो आणि किती आनंदाने आमचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी